श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असेल, असंच मजेत राहा. पहा, आजचा जो उपाय सांगणार आहे, उपाय यासाठी आहे की तुमच्या घरामध्ये धनलाभ व्हावा, लक्ष्मी मातेची कृपा व्हावी, अन्नपूर्ण माता प्रसन्न व्हावी, तुमच्या घरामध्ये धनधान्य कशाचीही कमी पडू नये यासाठी हा उपाय आहे. अन्नपूर्ण मातेचा वास नेहमी तुमच्या घरात राहावा, लक्ष्मी मातेचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद नेहमी तुमच्या घरावरती राहावा. त्याचप्रमाणे तुमचे जे काही पितृ आहेत त्या पितृंची कृपा तुमच्यावरती राहावी आणि तुमच्या पत्रिकेमध्ये जो काही प्रबळ किंवा मोठ्या प्रमाणात किंवा कमी प्रमाणात जो काही पितृदोष तुमच्या पत्रिकेमध्ये आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पितृदोष त्रास देत आहे, तर हा पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय जालिम असा उपाय सांगणार आहे. पहा, हे जर छोटे मोठे पितृदोष दूर करण्यासाठी उपाय जर केले तर तुम्हाला अगदीच त्र्यंबकेश्वरला किंवा नाशिकला जाऊन शांती वगैरे करण्याची काही गरज पडणार नाही. तुमचा पितृदोष तुमच्या स्वतःच्या उपायांमुळेही दूर होण्यास खूप अशी मदत होईल. हो, मान्य आहे की लगेच नाही होणार. उपाय करायचे म्हणल्यावर त्याला थोडा अवधी द्यावा लागतो, मनामध्ये पॉझिटिव्हिटी असावी लागते. आपण जी काही गोष्ट करतो ती मनोभाविक करावी लागते, तरच त्याचं फळ आपल्याला निश्चित भेटतं. जर आज उपाय केला आणि लगेचच तुम्ही बोलले की ताई मी उपाय केला पण काही फरक पडला नाही, असं होणार नाही. आपलं कर्म, आपलं प्रारब्ध, आपण जे उपाय करतो ते किती मनोभावी करतो, किती मनाने करतो, किती स्वतःला किती समर्पित करून करतो, यालाही तितकंच महत्त्व असतं. नाही तर नुसतं करायचं म्हणून केलं आणि झालं असं नसतं. मनापासून करा, मनामध्ये किंतु परंतु आणू नका, निश्चित त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. अधिक वेळ न घेता उपायांना सुरुवात करूया. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर सर्वात प्रथम एक उपाय सांगते. हा उपाय तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी निश्चित करायचा आहे, न विसरता करायचा आहे. यामुळे तुमचे जे काही पित्र असतील किंवा जे काही दोष तुम्हाला लागलेला असेल तो किंचितही राहणार नाही, तो दूर होण्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल. यासाठी हा उपाय आहे. पहा, तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपताना तो आपण आता उन्हाळा आहे म्हणल्यावरती माठ भरून ठेवतो. प्रत्येकाच्या घरात मडकं म्हणजे माठ असतोच. माठ म्हणतात आमच्याकडे, काही ठिकाणी मडके म्हणतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोललं जातं. पण मातीचं जे भांडं असतं, मातीच्या भांड्यामध्ये आपण जे पाणी ठेवतो त्याला माठच म्हटलं जातं. तर त्या माठातला एक कलश भरून किंवा एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये जरी राहत असाल किंवा तुमचं स्वतःचं रो हाऊस जरी असेल तरी मुख्य दरवाजा ओपन करायचा. मुख्य दरवाजाच्या समोर तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे, त्याचा सडा टाकायचा आहे. त्यातील थोडंसं जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे. त्याचप्रमाणे सकाळी उठल्याच्या नंतरनं पुन्हा तुम्हाला हीच कृती करायची आहे. माठातून एक तांब्या किंवा कलश भरून घ्यायचा आहे. पाणी पुन्हा एक सडा टाकायचा मुख्य दरवाजाच्या बाहेर अंगणामध्ये आणि दरवाजावरती शिंपडायचा आहे. शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की जे काही आपले पितृ असतात किंवा जे काही आपले पितर असतात, हे आपल्या म्हणजे आपले जे नवजात आहेत किंवा आपली जी नवजात पिढी आहे यांच्याकडे पाणी आणि अन्नाच्या शोधात येत असतात आणि रोजच ते आपली जी पिढी आहे त्यांचं काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे हे पाहण्यासाठी रोजच ते आपल्या दरवाजावरती येत असतात आणि रोजच ते रात्री 12 वाजता येतात, हे असं म्हटलं जातं. कोणी ते पाहिलेलं नाही पण हे खरं आहे असं म्हटलं जातं. आणि ते पाण्याच्या शोधात येतात म्हणून आपल्याला दरवाजावरती आणि अंगणामध्ये थोडंसं हळद टाकून चिमूटभर पाणी सकाळी आणि संध्याकाळी शिंपडायचं आहे. हे निश्चित रोज करून पहा. 40 दिवस कंटिन्यू हा उपाय करून पहा. तुमचा जो पितृदोष आहे हा हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि तुम्हाला त्याची निश्चित प्रचितीही येईल. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, आनंद, समाधान नांदेल. जो काही तुम्हाला पितृदोष होता, पितृदोषामुळे तुम्हाला जे काही त्रास होते, हे त्रास तुमचे कमी होण्यास खूप प्रमाणामध्ये मदत होईल. हा झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय जो सांगणार आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे. पहा, आपण काय करतो, सकाळी जेवलो का ती भांडे आपण दुपारी घासतो किंवा संध्याकाळी घासतो. किचन बेसिंग सगळं भरून ठेवतो, किचन वगैरे क्लीन करत नाही. तर हेही चांगलं नाही, कारण यामुळे काय होतं, लक्ष्मी माता आणि अन्नपूर्ण माता आपल्या घरावरती नाराज होती. त्याचप्रमाणे काही महिलांना सवय असते की म्हणजे भांड्यावाली जी बाई लावलेली असते ती भांड्यावाली बाई सकाळची येते, मग संध्याकाळी ती भांडी सगळं सिंक भरून सगळं बेसिंग भरून सगळं ठेवायचं, किचन वगैरे साफ नाही करायचं आणि तसंच झोपून जायचं.
यामुळं काय होतं, तर अन्नपूर्णा माता नाराज होते. लक्ष्मी माता अशा घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही. लक्ष्मी माता उमऱ्यातनंच परत रिटर्न फिरते. त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी माता अन्नपूर्णा माता राहत नाही. त्याचप्रमाणे तिथे लक्ष्मी माता न राहता अलक्ष्मी तिथे राहते आणि अन्नपूर्णा मातेचा त्या घराला शाप किंवा दोष लागतात. यामुळे आपल्याला रात्री किती जरी उशीर झाला तरीही तुम्ही तुमच्या घरच्यांची, जे कोणी तुमच्या घरी असतील मुलं, तुमचे मिस्टर वगैरे, त्यांची मदत घ्या आणि त्यांची मदत घेऊन तुम्हाला तुमचं किचन पूर्णपणे क्लीन करायचं आहे. व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे टाकायचं आहे. जी भांडी वगैरे असतील ती व्यवस्थित क्लीन करून ठेवायची आहे. ज्यांच्याकडे म्हणजे भांड्यासाठी बाई वगैरे असेल तर त्यांनी सुद्धा त्या ताटांमधील खरकटं वगैरे सगळं एका साईडला काढून ठेवायचं. ती सगळी जी भांडी आहेत ती एका टपामध्ये भरून तुमच्या गॅलरीमध्ये किंवा दुसऱ्या साईडला किचन वटा सोडून दुसरीकडे तुम्हाला तो टप ठेवून द्यायचा आहे आणि किचन एकदम क्लीन करून नंतरच झोपायचं आहे. झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जो आपला तवा आहे, पहा असं म्हटलं जातं की तवा, कढई आणि जे दुधाचं आपलं भांडं आहे हे कुणालाही घासायला द्यायचं नाही. हे त्या घरातील लक्ष्मीनेच घासायचं असतं, म्हणजे महिलेनेच घासायचं असतं. कितीही तुम्ही बाई जरी लावलेली असेल तरी ही जी 3 भांडी आहे ही तुम्ही स्वतःच घासायची असतात. कारण असे म्हणजे त्याची शास्त्रशुद्ध अशी कारणं आहेत. म्हणून ही 3 भांडी, तवा, कढई आणि आपले जे दुधाचं भांडं आहे हे आपण स्वतःच क्लीन करायचं आहे किंवा घासायचं आहे. सर्व भांडी वगैरे क्लीन झाल्याच्यानंतर, किचन वगैरे क्लीन झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गॅस चालू करायची गरज नाही. गॅसवरती तवा ठेवायचा. तवा उतानाच ठेवायचा आहे. तवा ठेवून तव्यावरती एक तमालपत्र, काही ठिकाणी तेजपत्ता म्हणतात, तर तेजपत्ता एक आणि एक वेलदोडा किंवा इलायची, एक इलायची घ्यायची आणि एक तमालपत्र घ्यायचं. ते त्या तव्यावरती ठेवून द्यायचं आणि झोपी जायचं. सकाळी उठल्याच्या नंतरनं व्यवस्थित तुमचे दिनचर्या सगळे आवरल्याच्या नंतर, तुमचे आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं देवपूजा वगैरे करून घ्या. म्हणजे जेव्हा केव्हा देवपूजा वगैरे करत असाल तर आधी देवपूजा करा किंवा आधी हा उपाय जो आपण तमालपत्र आणि जी वेलची ठेवलेली आहे ती वेलची आणि तमालपत्र तुम्हाला गॅस चालू करायचा, तवा साईडला करायचा आणि त्या गॅसवरती तुम्हाला ते पूर्ण जाळून टाकायचं आहे. पहा, वेलदोडा पूर्ण जळत नाही हे अगदी खरं आहे, पण तमालपत्र जे आहे ते पूर्णपणे जळून त्याची राख होणार आहे. वेलदोडा जितका काय प्रमाणात जळाला असेल तर तो घ्यायचा, ते तमालपत्र घ्यायचं, थंड झाल्याच्या नंतरनं घ्या नाहीतर हात भाजेल. थंड झाल्याच्या नंतर ते घ्यायचं, त्याची जी राख आहे ही राख तुम्हाला तुमच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे किंवा एखादं झाड वगैरे असेल, कुंडी नसेल जवळपास एखादं झाड असेल तर झाडाखाली जरी टाकून दिलं तरीही काही हरकत नाही, तरीही चालून जाईल. यामुळे काय होतं, तर पहा, लक्ष्मी मातेला आपणा सर्वांना माहिती आहे, लक्ष्मी मातेला तमालपत्र त्याचप्रमाणे जे वेलदोडा आहे हा अतिशय प्रिय आहे. हे आपल्या घरातील अवलक्ष्मी दूर होण्यासाठी, त्याचप्रमाणे सलक्ष्मी घरामध्ये येण्यासाठी, लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती राहण्यासाठी, घरामध्ये लक्ष्मी चालती राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी आणि धनाचा, लक्ष्मीचा ओघ आपल्या घराकडे वाढावा, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी, यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला हेही कंटिन्यू जरी तुम्ही केलं, म्हणजे रोज जरी केलं तरी अतिशय उत्तम. कमीत कमी फक्त 40 दिवस करून पहा. 40 दिवसात तुम्हाला निश्चित फरक जाणवेल आणि एकदा जर तुम्हाला फरक जर जाणवला तर तुम्ही निश्चितच ही सेवा म्हणजे जितका दिवस म्हणाल तितक्या दिवस तुम्ही चालू ठेवणार. कारण ह्या सेवा आहे याला मिनिटभरच वेळ लागतो, जास्त वेळही लागत नाही. पण आपण जर ह्या सेवा, हे जर उपाय जर केले तर निश्चित आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येते, लक्ष्मी मातेची कृपा राहते, अन्नपूर्ण माता प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये नेहमी आनंदाचं, मांगल्याचं वातावरण नेहमी राहतं आणि हसत खेळतं आपलं कुटुंब नेहमी राहतं. यासाठी आपल्याला हे छोटेसे उपाय करायचे आहे. 5 छोटेसे उपाय होते पण अतिशय गुणकारी होते. तुम्ही जो सकाळ संध्याकाळ पाण्याचा उपाय सांगितला हाही निश्चित करा, खूप महत्त्वाचा आहे. अगदी 1-2 मिनटंही खूप होतात. फक्त माठातलंच पाणी घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण माठाचं महत्त्व पितरांसाठी अनन्यसाधारण आहे, म्हणून आपल्याला माठातलंच पाणी घेऊन हा उपाय करायचा आहे. समजा तुमच्याकडं माठ नसेल तर तुम्ही एखादं छोटं जे माठ म्हणतात आपण, करा, केळी, जे काही आपण आता पितरांच्या अक्षय तृतीयेला आणलं होतं ते जरी तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये जरी पाणी भरून ठेवलं, ते जरी पाणी सकाळी जरी वापरलं, संध्याकाळी जरी ते पाणी वापरलं तरीही चालेल, काही हरकत नाही. फक्त करण्यावर डिपेंड असतं. तुम्ही मनोभावी करा, निश्चित त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा की आज उपाय करायला लागला आणि लगेचच आपल्याला इफेक्ट जाणवेल असं नाही. काहींना लगेच त्या दिवशीही जाणवेल, काहींचा प्रखर प्रमाणामध्ये पितृदोष असतो, प्रखर प्रमाणात त्यांच्या घराला दोष लागलेले असतात, म्हणून त्यांना इफेक्ट व्हायला वेळ लागेल. पण काही हरकत नाही, वेळ जरी लागला तरी त्याचं फळ निश्चित मिळणार आहे.
तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ होईल तितका शेअर करत चला. आणि ही जे 2 सेवा सांगितल्या ह्या सेवा तुम्ही स्वतः करताय असं कुणालाही सांगायचं नाही. ह्या सेवा तुम्हाला गुपचूप करायच्या आहेत. ह्या सेवा तुम्हाला कधी सांगायच्या आहेत, ज्यावेळेस तुम्हाला फरक जाणवेल. त्यानंतर तुम्ही ओरली त्यांना दुसऱ्यांना सांगू शकता. पण तुम्ही लगेचच मी ही सेवा करतोय, ह्या 2 सेवा तुम्हाला इतर कुणालाही सांगायच्या नाहीत. म्हणजे तुमचे रिलेटिव्ह किंवा मित्र परिवार वगैरे असं त्यांना सांगायचं नाही. पण तुमची इच्छा आहे की बाबा त्यांच्या घरातही आनंदानं व्हावं, त्यांचाही पितृदोष कमी व्हावा, तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओची लिंक द्या आणि त्यांना व्हिडिओ पाहण्यास सांगा. पण तुम्ही ओरली सांगू नका. कारण जर असं केलं तर ह्या जे काही तुम्ही सेवा करताय, उपाय करताय, याचं फळ तुम्हाला निश्चित भेटणार नाही. काय होतं, आपण जे उपाय करतो आधी आपण प्रचिती घ्यायची असते, नंतरच इतरांना सांगायचं असतं. असं ह्या उपायांचं आहे. हे जे 2 उपाय सांगितले खास करून ह्या 2 उपायांसाठी तुम्ही व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओची लिंक द्या, पण तुम्ही ओरली सांगू नका. कारण याचं फळ तुम्हाला भेटणार नाही, यासाठी सांगितलं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.